अयोध्येतील राम मंदिरात चोरी करणाऱ्याला वनवासात पाठवा. जनतेच्या आस्थेशी खेळ करणाऱ्या भाजप आणि आरएसएस विरोधात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन. राजकारणासाठी रामाच्या नामाचा वापर करून आता राम मंदिरात चोरी करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या भाजप आणि आरएसएसचा निषेध करण्यासाठी सांगलीत काँग्रेस पक्षाच्या वतीने रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. सांगली मिरज रोडवरील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा आणि राम नामाचा गजर करत सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी सांगितले की भाजपने रामाच्या नावावर मते मिळवली, सत्ता मिळवली, आता पैसे मिळवण्याचा उद्योग सुरू आहे. समस्त भारतीयांच्या आस्थेशी खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कठोर कारवाई व्हावी यासाठी काँग्रेसच्या वतीने पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिकंदर जमादार यांनी सांगितले, राम मंदिर उभारणीच्या सुरुवातीपासून भक्तांनी ज्या देणग्या दिल्या त्यामध्ये शेकडो कोटींची लूट भाजप आणि आरएसएसने केली आहे. त्यांची निपक्षपाती चौकशी करून कठोर शासन झालं पाहिजे. तसेच जनतेने त्यांना आता वनवासात पाठवण्याची वेळ आली आहे. या आंदोलनाच्या वेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रम सावंत, नगरसेवक हर्षवर्धन पाटील, नगरसेवक फिरोज पठाण, मालन मोहिते, सुभाष खोत, अजित ढोले, अण्णासाहेब कोरे, सचिन चव्हाण, गीतांजली पाटील, विकास पाटील यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रघुपती राजाराम सत्याग्रह आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने चालू आहे. आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय विक्रमदादा, याचबरोबर सर्व जिल्ह्यातले कार्यकर्ते व शहरातले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक सर्व उपस्थित आहेत. या आंदोलनामध्ये जे रामाच्या नावावर लूट करून भाजपनं देशात महाकोल माजवला आहे आणि रामाच्या नावावर देणगी गोळा करून त्याचा वापर राजकीय आणि वैयक्तिक स्वार्थासाठी केलेला आहे. त्यासाठी हे आंदोलन चालू केलेलं आहे. हे आंदोलन करत असताना ज्यांनी रामाच्या नावावर मतं मागून पैसे मिळवले, सत्ता मिळवून सुद्धा आता पैसे मिळवायच्या नादाला लागले, अशा लोकांना अटक व्हावी आणि त्यासाठी आता आम्ही जाऊन इथनं पोलीस स्टेशनला एक अर्ज देणार आहे आणि त्यांच्यावर FIR दाखल करा म्हणून सांगणार आहे. यासाठी हे आंदोलन चालू आहे. सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं हे जे आम्ही आंदोलन करतोय त्याचा हेतू असा आहे की राम मंदिराच्या बांधकामापासून ते आजपर्यंत ज्या भक्तांनी त्या राम मंदिराच्या बांधकामासाठी श्रद्धेपोटी ज्या शेकडो कोटीच्या देणग्या दिल्या त्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये लूट झालेली आहे आणि त्यामुळं या जनतेमध्ये जनतेच्या अस्मितेला धोका पोचलेला आहे की प्रभू रामचंद्राला सुद्धा हा भारतीय जनता पक्ष असेल, आरएसएस असेल, सोडायला तयार नाही. आणि त्यामुळं ही जी काही लूट केलेली आहे त्याची निपक्षपातीपणानं चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी लूट केलेली आहे त्यांना कठोर शासन व्हायला पाहिजे. ज्या प्रभू रामचंद्राच्या निमित्तानं ही लूट केलेली आहे त्या 70 लोकांना वनवासाला पाठवलं पाहिजे. या हेतूनं आम्ही आज मारुती मंदिराच्या समोर हे आंदोलन करीत आहे.